सर्वांना सलाम. सकाळच्या मनन चिंतनात एसएचएस नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विजय संगीत 24 आज आपण गाणार आहोत. प्रभू आम्ही दीनप्राणी तुझ पुढे नमितो. विजय संगीत गीत क्रमांक 24. प्रभु आम्ही दीन प्राणी तुझ पुढे नमतो. तू पवित्र थोर ज्ञानी तुझ आता वंदितो. देश सायत्याचे मागतो. देशदात्मा सायत्याचे मागतो. प्रिय येशू तव प्रीती नित्य राहो अंतरी. आचराया दया नीती ने मार्गावरी. तव सेवा करू जगू तोवरी. तव सेवा करू जगू तोवरी. तुझ कैसे तोष व्हावे रोज आम्हा शिकवी. प्रतिदोषा निवारावे तुझ दिसे सर्वस्वी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. खरे आम्ही नीच पापी करी दया दाखवे. बरी झालो अनुतापी करी क्षमा शांतवी. अंतकाळी स्वर्गलोकी पोचवी. अंतकाळी स्वर्गलोकी पोचवी. आजच्या सकाळी देवाच्या पवित्र मननाकडे जाण्यापूर्वी थोडक्यात प्रार्थना करूया. रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आज वचन सांगणार आहेत. हे पित्या, आम्ही कृपेची वृष्टी मागतो व आमच्या जिल्ह्यामध्ये पावसासाठी अपेक्षा करत असताना जो थोडाका पाऊस तो आम्हाला दिला तो येत्या दिवसात आणि आज दिवसभर असावा अशी विनंती करीत आभाराची प्रार्थना तुझ्या चरणी करतो. यासोबतच दे बापा, हे जे सुमधुर गीत आम्ही गायलं ते गीत आमच्या मनाला तुझ्यासमोर उघडं करतं. प्रिय पित्या, तुझ्या दासासाठी आम्ही प्रार्थना करतो. पाळक साहेबांकरवी येणारं वचन आम्हासाठी आशीर्वादित कर. वचनाच्या घोषणेसाठी पाळक साहेबांना सहाय्य कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. ऑनलाईन पाहणारे प्रियजन आणि उपस्थित वडील मंडळ, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांचं ख्रिस्त येशूत स्वागत करतो आणि वचनाच्या सेवेला त्यांना पुढे बोलवतो.
देवाचं वचन आजच्या मननासाठी आम्ही घेणार आहोत. पहिला शास्त्र भाग आहे इफिस 4 आणि 18. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 18 वचन. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. त्याचप्रमाणे रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय, रोमकरासपत्र पहिला अध्याय आणि 18 ते 22 ही वचने आपण वाचूया. वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहेत. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्यांच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसली सबब राहू नये. देवाला ओळखत असून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनाने शून्यवत झाले. त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता ते मूर्ख बनले. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान स्वर्गीय प्रेमळ पित्या, आज तुझ्या पवित्र वचनाकडे आम्ही येत असताना तू आपली कृपा आणि आपली दया तू आमच्यावर प्रगट करावी, यासाठी की तुझ्या वचनाचे योग्य येणारे तुझे स्वर्गीय विचार, तुझी इच्छा आम्ही समजून घ्यावी, यासाठी की प्रभू तुझी इच्छा आमच्या जीवनात सदैव आम्ही पूर्ण करता यावी. तुझ्या कृपेने आणि पवित्र आत्मेच्या द्वारे आम्हाला बळ मिळावं, यासाठी की आमचे उरलेलं आयुष्य आहे, जीवन आहे, ते केवळ तुझ्या गौरवासाठी असावं. म्हणून आजच्या वचनाच्या योगे तू आम्हाला आशीर्वादित कर. तुझ्या वचनाच्या सेवेसाठी तुझ्या दासाला कृपा आणि सामर्थ्य पुरीव, ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. तर आज जो विषय आहे विवेक, याविषयी आम्ही बोलत असताना विवेक काय आहे, विवेकामध्ये परमेश्वराची वाणी आहे का, किती प्रकारचे विवेक आहे. आणि अंतिम समयामध्ये संत पौलाने मनुष्याच्या विवेकाविषयी काय म्हटलेलं आहे. रोम 2 आणि 15 विवेकाचे कार्य काय आहे. दोष लावणारे आणि दोषमुक्त करणारे 2 प्रमुख कार्य आहे. शुद्ध विवेक शुद्ध केला जाऊ शकतो का, आणि विवेकाचे विशेष महत्त्वाचे कार्य काय आहे, या गोष्टीकडे आम्ही पाहत असताना देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. तर परमेश्वराच्या वचनामध्ये विवेकाची व्याख्या जेव्हा आम्ही पाहतो, जे ऑक्सफोर्ड डिक्शनरी आहे त्यांच्याप्रमाणे काय म्हटलेलं आहे, त्यांच्यामध्ये एक आंतरिक ज्ञान किंवा चेतना, विवेकाची जी व्याख्या केली गेलेली आहे, विद्वानांनी केलेली आहे, ती व्याख्या आहे आंतरिक ज्ञान किंवा चेतना. एक क्षमता आहे कार्यासाठी नैतिक गुणांची निर्मिती करणारं. पहा, एक क्षमता मनुष्यामध्ये. जेव्हा मनुष्य आपला विवेक चांगल्या पद्धतीने तो त्याचा वापर करतो, त्यावेळेस त्या विवेकाच्या द्वारे एक अंतर्ज्ञान आणि चेतना त्याला प्राप्त होते, त्याच्यामध्ये एक क्षमता येते आणि नैतिक गुणांचे निर्माण तो करतो. किंवा अंतःकरण किंवा विवेक जुन्या करारामध्ये आम्ही पाहत नाही, त्याचा पर्यायी शब्द जुन्या करारामध्ये मन हा केलेला आहे. आणि ते आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे
परे शब्द जुन्या करारामध्ये विवेकाच्या अवधी मन हा वापरलेला आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही लूक 16 आणि 25 मध्ये पाहतो तेव्हा आम्हाला समजतं श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर यांची कथा आम्ही पाहतो. त्यामध्ये त्यांना एक चेतना त्या ठिकाणी तो म्हणतो की लाजराला माझ्या भावाकडे जाऊ दे. तेव्हा त्याला उत्तर काय मिळतं अधोलोकामध्ये, याची आठवण कर, याचं स्मरण कर. जगामध्ये तुझ्या जीवनात काय होतं आणि याच्या जीवनात काय होतं याचं स्मरण कर. एक सुंदर चित्र आम्हाला याचे चित्र पाहायला भेटतं. परीक्षण हा आतील न्याय विवेकाच्या द्वारे आम्हाला समजतं. विवेक आतील न्याय करते, परीक्षण करते. आणि म्हणून लुकाच्या 16 अध्यायामध्ये आम्हाला अधोलोकामध्ये एक सुंदर चित्र आम्हाला पाहायला भेटत आहे. आता देवाचा दास संत पौल प्रेषिताच्या पत्रामध्ये काय म्हणतो, मी सर्वदा देवाविषयी आणि मनुष्याविषयी माझा विवेक मी शुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यावेळेस हा प्रयत्न मनुष्य कसरत करतो या गोष्टींची, त्यावेळेस परमेश्वराची जवळीकता, परमेश्वराची उपस्थिती खंड पडत नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतिदिवशी देवाने मनुष्याला दिलेला एक सत्सद विवेक आहे. त्या विवेकामध्ये परमेश्वराची एक वाणी आहे आणि त्या वाणीचा सदुपयोग करतो. परमेश्वर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारातून जेव्हा आमच्या संगती बोलतो तेव्हा परमेश्वराची वाणी आमच्या विवेकाच्या द्वारे आम्हाला समज देते, चेतना देते, प्रेरणा देते, आम्हाला अंतर्ज्ञान करून देते. त्यावेळेस मनुष्य सत्सद विवेक बुद्धीच्या द्वारे तो काही चांगल्या गोष्टी करतो. त्यावेळेस त्याला परमेश्वराची उपस्थिती, समक्षता त्याला सदैव त्याच्या समीप आहे असं त्याला जाणवतं. म्हणून संत पावलाने सतत प्रार्थना केली. ती प्रार्थना अशी की माझा विवेक, माझं मन मी देवाविषयी आणि मनुष्याविषयी सतत मी शुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दुष्ट विवेक काय आहे? सर्व विवेक चांगले नाहीत. पतनानंतर मनुष्य विकृत झाला. आदामाच्या पतनानंतर मनुष्य विकृत झाला आणि इफिसियन्स 4:18 हे वचन आम्ही वाचलं तेव्हा त्याचा परिणाम मनुष्याची बुद्धी अंधकारमय झाली. मनुष्याची बुद्धी अंधकारमय झाल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये जो एक परिणाम झाला तो आहे त्याच्या मनाचा कठीणपणा. जीवनामध्ये सगळ्यात भयानक गोष्ट मनुष्याच्या जीवनामध्ये ही असेल ती मनुष्याच्या जीवनातील कठीणपणा. आणि जुन्या करारामध्ये त्याचं भयंकर चित्र आम्ही इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये पाहतो. त्याने आपले मने कठीण केली. का कठीण झाली? सतत परमेश्वराच्या विरोधामध्ये, सतत परमेश्वराच्या अभिषिक्ताच्या विरोधामध्ये, सतत परमेश्वराच्या वचनाच्या विरोधामध्ये अवज्ञा, बंडखोरी, परीक्षा अशा प्रकारचं जीवनशैली त्यांची बनली. मी तर जेव्हा विचार करतो बारकेने एवढं करून देखील परमेश्वर त्यांना घेऊन चालला होता, त्याचं कारण एकच की अब्रामाला दिलेलं अभिवचनाची परमेश्वराला आठवण होती आणि ते परमेश्वर पूर्ण करत होता. 40 वर्षाच्या या कालावधीमध्ये या लोकांची मने कठीण झाली, यांची बुद्धी अंधकारमय झाली. फक्त परमेश्वर आपल्या वचनाप्रमाणे, दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांना घेऊन चालला होता. अज्ञान उत्पन्न झालं. कठीणपणामुळे अज्ञान, आणि हे केव्हाही फार डेंजर आहे, फार भयानक आहे. अज्ञान उत्पन्न झाले त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यामुळे जे ईश्वरी जीवन आहे त्याला ते पारखे झाले. ते अलग झाले, दुरावले गेले. आणि म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये 1 अध्याय 18 ते 22 मध्ये पौलाने दुःखपूर्ण टिप्पणी या ठिकाणी केलेली आहे. पौलाने जी एक वेदनायुक्त टिप्पणी देवाच्या आत्म्यामधून त्याने केलेली आहे की त्या लोकांचे विवेक किती भ्रष्ट झाले, त्या लोकांमध्ये किती
देवाविषयी अज्ञान होतं आणि या अज्ञानाच्या पायी ते देवापासून अलग झाले आणि देवाशी तुलना करण्यासाठी त्यांनी मनुष्य, प्राणी, पशु यांची तुलना केली आणि त्याची ते भजनी लागले. आणि त्यांना असं म्हटलेलं आहे की त्यांचं निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. आणि म्हणून जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आम्हाला समजतं की एखादी गोष्ट कठीण बधीर झाली, तिला काही टोचणी लागत नाही. जीवनाची अवस्था, ज्यावेळेस मनुष्य देवाने दिलेला विवेक आणि मन, ज्यावेळेस जुन्याकारामध्ये पर्यायी शब्द मन वापरलेला आहे, परंतु पौल या ठिकाणी म्हणतो मनुष्याचा विवेक, ज्यामध्ये परमेश्वर चेतना आणि अंतर्ज्ञान निर्माण करतो, ज्या ठिकाणी परमेश्वर आत्मिक गुणांचा विकास करतो, ते जर अंधकारमय बधीर कोडगं झालेले आहे तर आत्मिक जीवनाचा विकास मनुष्य कधी करू शकत नाही. आणि म्हणून सतत जीवनामध्ये सावध राहणं, परीक्षण करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून इब्रिकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 22वा वचन आम्ही वाचूया. इब्रिकरास पत्र याचा 10वा अध्याय आम्ही काढू आणि वचन 22 हे आम्हाला काय शिकवतं, काय म्हटलेलं आहे. म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने, दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे खरे अंतकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने आपण जवळ येऊ. या ठिकाणी येशूच्या रक्ताच्या द्वारे जे महान कार्य झालेलं आहे, मनुष्याचं मनच नाही त्याचा विवेक देखील परमेश्वराने शुद्ध करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मनुष्याचं मन येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याचा विवेक शुद्ध केला जातो, त्यावेळेस रोम 2 आणि 15 या वचनाप्रमाणे आमच्या अंतकरणामध्ये देवाचं वचन कोरलं जातं. देवाचं वचन आमच्या अंतकरणामध्ये ठेवलं जातं आणि याची ग्वाही किंवा साक्ष आम्हाला मिळते. हा जो विवेक आहे हा तडजोड करत नाही, त्याला समजतं, त्याला कळतं, देवाची वाणी, देवाची इच्छा समजते, त्याला देवाविषयी एक नैतिक पातळीवर त्याचा विकास झाल्यामुळे तो कधी तडजोड करत नाही. आणि तो रोमकरासपत्र 2 अध्याय 1 अध्याय यामध्ये आणि रोम 2 अध्याय 15 यामध्ये तो म्हणतो की परमेश्वराचे नियम मनुष्याच्या अंतकरणामध्ये कोरले गेले. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, हा क्रियाशील विवेक हा सदैव क्रियाशील असतो. देवाविषयी, मनुष्याविषयी येणारे तर्क वितर्क तो ख्रिस्ताधीन करतो, पाडून टाकतो तो. आणि तो मनुष्याविषयी आणि देवाविषयी सदैव आपलं मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतं. आणि त्या ठिकाणी देवाच्या पवित्र आत्म्याचं काम सतत आणि सतत होत राहतं. आपलं अंतर आत्मा विकसित होत राहतो आणि आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही फार वेगाने पुढे जातो. शुद्ध केलेला विवेक इब्रिकरासपत्र 9वा अध्याय आणि 14 वचनामध्ये आम्ही पाहतो तेव्हा काय म्हटलेलं आहे. शुद्ध केला गेलेला विवेक 9 आणि 14 यामध्ये काय म्हटलं आहे, तर सार्वकालिक आत्म्याची योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतः देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सद विवेक बुद्धी जीवन देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करील. पहा, येशू ख्रिस्ताचं रक्त सार्वकालिक जे एकच अर्पण, याच्याद्वारे देवाने आम्हाला आमच्या विवेकाला शुद्ध केलेलं आहे. उद्देश काय आहे, त्या जिवंत देवाची सेवा आम्ही चांगल्या रीतीने आम्हाला करता यावी. शुद्ध विवेक, शुद्ध केलेला विवेक जेव्हा सार्वकालिक अर्पणाच्या द्वारे शुद्ध केला गेलेला आहे, तेव्हा जिवंत देवाच्या सेवेसाठी देवाच्या वचनाच्या द्वारे धार्मिकतेचा स्तर उंचावला जातो. देवाच्या वचनाच्या द्वारे धार्मिकतेचा स्तर उंचावला जातो आणि हा सदैव जागृत असतो. व्यक्तिगत जीवनामध्ये दबावामध्ये तो येत नाही आणि त्याला सतत पापाविषयीचं ज्ञान त्याला मिळत राहतं. बरं आणि काय चांगलं आहे, देवाच्या इच्छेमध्ये काय आहे, देवाच्या योजनेमध्ये काय आहे, देवाच्या वचनाप्रमाणे काय, हा विवेक, शुद्ध केलेला विवेक हा सदैव तपासतो. परंतु असं म्हटलेलं आहे
दुर्बल विवेक. कधीतरी त्याच्या जीवनामध्ये पश्चाताप केला आणि कधीतरी देवाकडे तो वळला, परंतु दीर्घ समयापासून तो असंच पडून राहतो. दीर्घ समयापासून त्याने काहीच केलं नाही. त्याने आपल्या विवेकाचा सदुपयोग केलाच नाही. दीर्घ काळ तो पडून राहतो, 1 कोरिंथ 5 आणि 7 प्रमाणे. आणि याचा परिणाम काय आहे? तो विश्वास हरवतो. विश्वास हरवतो. त्याला कळत नाही पुनःस्थापना होऊ शकते याकडे तो गंभीर रीतीने काहीच करत नाही. तो स्वस्थ पडू राहतो, शांत पडू राहतो आणि तो हळूहळू आपला विश्वास गमावून टाकतो. परंतु तिमोथेला पाऊल काय म्हणतो? 1 तिमोथी 1:5, तुझ्यामध्ये निष्कपट विश्वास उत्पन्न करणारा हा जो एक विवेक आहे, निष्कपट विश्वास, निर्मळ विश्वास निर्माण करतो, देवाच्या प्रीतीचं निर्माण कार्य करतो. आणि म्हणून शुद्ध विवेक आम्ही सदैव राखावा. पेत्र आम्हाला 3 आणि 16 मध्ये म्हणतो, तुम्ही आपला विवेक शुद्ध राखावा. दोषरहित असा विवेक आम्ही राखावा. अशा प्रकारे देवाची ही इच्छा आहे. आणि म्हणून दोषरहित विवेक राखण्यासाठी पौलाने संपूर्ण जीवन आपलं खर्ची घातलं. आणि तो स्वतःच्या जीवनाकडे बघतो, परीक्षण करतो, तेव्हा त्याला खात्री मिळते, माझं मन आणि विवेक मनुष्याविषयी देवाविषयी दोष देत नाही. ही किती चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून प्रियजन हो, विवेक काय आहे? विवेकामध्ये परमेश्वराची वाणी आहे. ह्या विवेकाला आम्ही सतत शुद्ध राखलं पाहिजे. शेवटल्या दिवसामध्ये पवित्र आत्म्याची योगे संत पौलाला सांगितलं की शेवटल्या काळामध्ये कित्येक लोकांचं विवेक डाग दिल्यासारखं होईल, डाग दिल्यासारखा. आणि ही स्थिती आज या शेवटल्या काळामध्ये त्यांना बरं वाईट कळत नाही. ते एका स्तरामध्ये जीवन जगत आहे. त्यांना आध्यात्मिक मूल्याची जाणीव होत नाही. बधीर कोडके झालेले आहे, अज्ञान उत्पन्न झालेलं आहे, देवापासून वेगळे झालेले आहे. भ्रष्ट विवेक, दुर्बल विवेक, कायर विवेक अशा प्रकारचं बायबल आम्हाला सांगतं. परंतु जो विवेक शुद्ध केला गेलेला आहे तो विवेक अतिशय महत्त्वाचा आहे. चांगला विवेक त्याला म्हटलेला आहे. सत्सद विवेक, हा विवेक आम्ही सदैव राखावा ही देवाची इच्छा आहे. आज या लहानशा मननामधून, देवाच्या वचनामधून मला हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की संत पौलांनी केलेली प्रार्थना, केलेला प्रयास, त्याप्रमाणे आपल्या जीवनाचा उद्देश आम्ही बनवू. आणि पौल म्हणतो की मी देवाविषयी, मनुष्याविषयी माझं मन आणि विवेक सतत शुद्ध ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. देवबाप या मननाच्या द्वारे आशीर्वाद देव. प्रेरणादायक देवाच्या पवित्र वचनाचा सन्मान करूया, देवाला आदर मान देऊया, कारण की खरंच ससद विवेक त्याने आम्हाला दिलेला आहे. आणि बुद्धी, चातुर्य, ज्ञान आमचा प्रभू आम्हाला देतो. आणि आम्ही आमच्या विश्वासाने, आमच्या मनाने प्रभूवरती दृढ प्रीती करत असतो. पाळक साहेबांच्या या प्रोत्साहनपर वचनासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो व पाळक साहेबांचं आज सकाळी पुन्हा एकवार आभार मानतो. प्रियजन हो, आपल्या जवळ असलेलं नाशिक आणि सुरत या ठिकाणी हाय अलर्ट आहे. पावसाचं थैमान आपण समाचारमध्ये बघत असाल. परंतु नंदुरबार शहरामध्ये पाहिजे तसा पाऊस नाही आहे. रात्रीपासून रिबरिब आहे, परंतु आपल्याला अजून पाऊस पाहिजे. तर पावसासाठी विशेष प्रार्थना आज सकाळी आपण करणार आहोत. यासोबतच आपण प्रार्थना करूया मंडळीतील आजारी प्रियजनांसाठी ज्यांचे जन्मदिवस आहे. त्यापैकी आज संदीप प्यारेलाल नाईक यांचा जन्मदिवस आहे. तर संदीपला जन्मदिनाच्या शुभेच्छा आम्ही देतो. मी रेव्हरंड विश्वास पाडवे साहेब तुम्हाला विनंती करेन, कृपा करून तुम्ही पुढे या, सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करा. आणि आशीर्वादासाठी मी रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेबांना विनंती करणार आहे की पाळक साहेब पुढे येऊन शेवटी आशीर्वाद देतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुझी स्तुती करतो. आज सकाळी पुन्हा एकदा तुझं वचन आमच्या कानावर पडलेलं आहे. तुझ्या वचनामध्ये प्रभू आम्हाला जे काही मार्गदर्शन मिळालेलं आहे त्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रभू आमचं शरीर, जीव आणि आत्मा आम्ही त्या ख्रिस्तामध्ये शुद्ध आणि पवित्र ठेवावा. आमच्या विवेकामध्ये सदैव हा विश्वास बाळगावा की ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही पवित्र केलेले आहोत.
नीतिमान केलेले आहोत आणि म्हणून वाईटाचा त्याग करावा, बरे ते करावे, देवाचं भय धरावं आणि देवाच्या गौरवासाठी प्रकाशमय जीवन जगावं. आणि यासाठीच प्रभुदेव बाप्पा तू आम्हाला या सर्व गोष्टींमध्ये प्रभू तुझ्या आत्म्याद्वारे मार्गदर्शन करतोस, चालवितोस, वेळोवेळी तू आम्हाला सावध करतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आज प्रभुदेव बाप्पा एक नवीन आणि सुंदर दिवस तू आम्हाला दिलास आणि या दिवसामध्ये प्रभू आम्ही आमची जीवनं तुझ्या स्वाधीन करत असताना लागणारी कृपा तू आम्हाला पुरीव, लागणारं वरून येणारं सामर्थ्य तू आम्हाला दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू मंडळीच्या प्रार्थनांमध्ये आम्ही आजारी जन आणि प्रभू जे दुःखित आहेत आणि अडचणीत आहेत, जे निरनिराळ्या समस्यात आहे, या सगळ्यांची आठवण करत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभुदेव बाप्पा त्यांचं तू सहाय्य हो, त्यांच्याबरोबर राहा, त्यांना तू शक्ती दे, धीर दे, विश्वास दे प्रभू, आणि येणाऱ्या जीवनामध्ये त्यांना एक नवीन आशा दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज आम्ही विशेष रीतीने प्रभू पावसासाठी प्रार्थना करत असताना प्रभुदेव बाप्पा खरोखर या संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रभू हे पावसाचे महिने आहेत, पावसाचे दिवस आहेत. आणि प्रभू भारतवर्ष हा असा देश आहे परमेश्वरा की केवळ वरील आकाशातील पाणी पडल्याशिवाय आमच्या देशामध्ये शेती होणार नाही, जनजीवन प्रभू सुरळीत चालणार नाही, मानवाच्या गरजा भागणार नाही. आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा संपूर्ण देशभर प्रभुदेव बाप्पा आम्ही पावसाची अपेक्षा करतो. आणि पाऊस देणारा केवळ एकच एक परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराच्या नावाने आम्ही पावसाची प्रार्थना करतो. देव बाप्पा या दिवसामध्ये ज्या निरनिराळ्या ठिकाणी वर्षा होत आहे आणि त्या निरनिराळ्या ठिकाणी प्रभू अतिशय जास्त प्रमाणात देखील प्रभू पाऊस पडत आहे, त्यामुळे होणारं नुकसान आहे, त्यामुळे होणाऱ्या अडीअडचणी आहेत, संकट आहेत. प्रभुदेव बाप्पा या सर्व परिस्थितीमध्ये तू सहाय्य करणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रभुदेव बाप्पा ज्या विभागामध्ये अतिवृष्टी होत आहे त्या विभागातली सर्व परिस्थिती प्रभू तू सांभाळ आणि सर्व जनजीवन तू सुरक्षित ठेव, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आमच्या नंदुरबारच्या विभागासाठी आमची विशेष प्रार्थना आहे. देव बाप्पा नंदुरबारचा विभाग आजपर्यंत प्रभुदेव बाप्पा पावसाची अपेक्षा करत आहे आणि जो अपेक्षित पाऊस प्रभू आम्हाला हवा आहे त्या पावसाला अजून सुरुवात झालेली नाही. जरी प्रभू आम्हाला थोडाफार पाऊस मिळालेला आहे, त्यामधून प्रभू येणाऱ्या दिवसात अधिकाधिक चांगल्या रीतीने पाऊस व्हावा आणि प्रभुदेव बाप्पा नद्या, नाले, ओढे भरले जावेत. एवढंच नव्हे तर प्रभू पिकांसाठी देखील उत्तम प्रकारची जमीन आणि जमिनीची स्थिती व्हावी, पाऊस चांगला राहावा. आणि प्रभू येणाऱ्या दिवसात प्रभुदेव बाप्पा आमची ही गरज पावसाची पूर्णपणे भागवली जावे. म्हणून परमेश्वरा तू कृपा कर, तू दया कर. तुझ्या कृपेशिवाय, तुझ्या दयेशिवाय प्रभू ही आमची गरज भागली जाणार नाही. आणि म्हणून प्रभू आम्ही मंडळी म्हणून तुझ्याकडे मागतो, नंदुरबारच्या पूर्ण विभागामध्ये आणि जिथं कुठं पाऊस नसेल प्रभू त्या विभागामध्ये तू पावसाची वर्षा होऊ दे, अशीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज दिवसभर प्रभू तू आमचा सांभाळ कर, आमच्याबरोबर राहा आणि सर्व प्रकारची कृपा तू आम्हाला दे, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद बाळासाहेब. आता आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडियो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, ऑनलाईन जोडले गेलेल्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझिया जीवनी येशू पवित्र
उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं जे सकाळचं मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब ह्यांच्याकडून असेल.